नमस्कार. मराठी भक्तिकथा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का श्री गणेशांना एकदंत हे नाव कसं मिळालं? त्यांच्या एका दातामागे नेमकी कोणती दिव्य आणि अद्भुत कथा दडलेली आहे? आज आपण जाणून घेणार आहोत गणपती एकदंताची पौराणिक कथा, जी आपल्याला नम्रता, संयम, कर्तव्य आणि त्यागाचा अमूल्य संदेश देते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि मराठी भक्तिकथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग श्री गणेशांच्या मंगल नामस्मरणाने आजच्या कथेची सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. एकेकाळी भगवान गणेश आपल्या आई पार्वतीच्या कक्षेबाहेर पहारा देत उभे होते, जसे की त्याला सांगितले होते. अचानक त्याने एक मोठा आवाज ऐकला आणि एक अनपेक्षित पाहुणा पाहिला. युद्धाचा देव भगवान कार्तिकेय, जो लांबच्या प्रवासातून परतला होता. भगवान गणेशाने आपल्या भावाला ओळखले नाही आणि जेव्हा भगवान कार्तिकेयाने खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भगवान गणेशाने त्याला आत येऊ देण्यास नकार दिला. यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला. भगवान कार्तिकेयाने भगवान गणेशावर त्यांच्या मार्गात अडथळा असल्याचा आरोप केला. दोन भावांमधील वाद युद्धात वाढला आणि भगवान गणेशाने कार्तिकेयाचा पराभव करण्यासाठी आपली दैवी शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. तथापि त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले आणि लवकरच त्याला समजले की तो आपल्या अधिक अनुभवी भावाविरुद्ध लढाई जिंकू शकत नाही. भगवान गणेशाने भगवान कार्तिकेयाला पराभूत करण्याचा आणि स्वतःला पात्र सिद्ध करण्याचा मार्ग शोधण्याचा निर्धार केला होता. त्याने आपल्या भावाला मागे टाकण्यासाठी आपली बुद्धी आणि बुद्धिमत्ता वापरण्याचे ठरवले. त्याने भगवान कार्तिकेयाला पृथ्वीला 3 वेळा प्रदक्षिणा घालण्यास सांगितले आणि त्याला वचन दिले की प्रथम कार्य पूर्ण करणारा विजेता घोषित केला जाईल. वेगासाठी प्रसिद्ध असलेला भगवान कार्तिकेय शर्यत जिंकण्याच्या आशेने त्वरित प्रवासाला निघाला. तथापि भगवान गणेश चतुर आणि सामरिक देवता असल्याने त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन घेतला. पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याऐवजी तो फक्त त्यांचे आईवडील भगवान शिव आणि पार्वती यांच्याभोवती 3 वेळा फिरला. जेव्हा भगवान कार्तिकेय पृथ्वीला 3 वेळा प्रदक्षिणा करून परत आले, तेव्हा त्यांना भगवान गणेश शेवटच्या रेषेवर बसलेले पाहून आश्चर्य वाटले. त्यांच्या शेजारी भगवान शिव आणि पार्वती होते. भगवान गणेशाने शर्यत जिंकली होती, त्यामुळे भगवान कार्तिकेयाला आश्चर्य वाटले. भगवान कार्तिकेय भगवान गणेशाच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना विजेता म्हणून मान्यता दिली. आपल्या मुलाच्या विजयाने भगवान शिव आणि पार्वती देखील प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेची आणि बुद्धिमत्तेची प्रशंसा केली. तथापि युद्ध आणि शर्यतीदरम्यान भगवान गणेशाने त्यांचे एक दात गमावले होते. असे म्हटले जाते की तो आपल्या आई-वडिलांच्या भोवती फिरत असताना चुकून त्याची दात भगवान शिवाच्या पायावर आदळली, ज्यामुळे तो तुटला. श्री गणेशाला त्यांच्या तुटलेल्या दांड्याने लाज वाटली आणि त्याने आपल्या पालकांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान शिव आणि पार्वतीने आधीच तुटलेले दात पाहिले आणि गणेशाला विचारले की हे कसे झाले. भगवान गणेशाने त्यांना सत्य सांगितले आणि भगवान शिव आपल्या मुलाच्या प्रामाणिकपणाने आणि धैर्याने प्रभावित झाले. भगवान शिवाने भगवान गणेशाला समजावून सांगितले की त्यांचे तुटलेले दात त्याग आणि बुद्धीचे प्रतीक आहे. त्याने भगवान गणेशाला सांगितले की तुटलेले दात मोठ्या चांगल्यासाठी काहीतरी त्याग करण्याची इच्छा दर्शवते आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी एखाद्याची बुद्धी आणि बुद्धिमत्ता वापरण्याचे महत्त्व दर्शवते. त्या दिवसापासून भगवान गणेशाचे तुटलेले तुकडे हिंदू पौराणिक कथांमध्ये त्याग आणि बुद्धीचे प्रतीक म्हणून बनले. असे म्हटले जाते की भगवान गणेशाने महाभारत
लिहिण्यासाठी आपली तुटलेली तुकडी वापरली आणि असे मानले जाते की तुटलेली तुकडी ही जीवनातील अडथळे आणि आव्हानांवर मात करण्यासाठी एखाद्याच्या बुद्धीचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे महत्त्व दर्शवते. शेवटी भगवान गणेश आणि तुटलेले दात ही एक अर्थपूर्ण कथा आहे जी शहाणपण, त्याग आणि बुद्धिमत्तेचं महत्त्व अधोरेखित करते. प्रतिस्पर्धांवर मात करण्यासाठी आणि जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपल्या बुद्धीचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या मूल्यावर ही कथा भर देते. हिंदू पौराणिक कथांमध्ये तुटलेली दात हे एक महत्त्वपूर्ण प्रतीक बनले आहे, जे मोठ्या चांगल्यासाठी काहीतरी त्याग करण्याची इच्छा दर्शवते आणि जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्या बुद्धीचा आणि बुद्धीचाच वापर करण्याचे महत्त्व दर्शवते. ही होती श्री गणेशांच्या एकदंत स्वरूपामागील पवित्र आणि प्रेरणादायी कथा. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की त्याग, बुद्धी, संयम आणि कर्तव्यनिष्ठा यामुळेच माणूस महान बनतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि मराठी भक्तिकथा या चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या भक्तिमय प्रवासाचा भाग बना. तुम्हाला पुढे कोणत्या देवाची कथा ऐकायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री गणेश महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, बुद्धी आणि सर्व काही विघ्नांचा विनाश होवो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा भेटूया एका नव्या भक्तिमय कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.